फेसटाईम कॉलमुळे निलेश चव्हाण झाला ट्रेस। घटस्फोटीत मैत्रिणीला घेऊन फिरणं पडलं महागात, पिंपरी पोलिसांची कारवाई। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार एकत्र। पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI बैठकीनिमित्त येणार एकत्र। मनसे आणि शिवसेना उभाटा एकत्र येऊ शकत नाहीत। मंत्री संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट, तर कार्यकर्त्यांना किंमत दिली असती तर पक्ष फुटला नसता, असं म्हणत ठाकरेंना टोला। आता येऊन तोंड काळं करून जातील। गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा, तर लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत। संजय राऊतांचा पलटवार। नाशिक कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात, 24 जुलै 2028 ला समाप्ती। महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर। कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार। कॅगचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर ठपका। कसारा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा, प्रवाशांना फटका। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ। माहेरून पैसे घेऊन ये म्हणत विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण, तर दोरीनं बांधून चटकेही दिले। 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू। सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी। श्रीनगर लेह मार्गावर झोजिलाजवळ हिमस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद। IPL मध्ये आज क्वालिफायर 2चा सामना। पंजाब विरुद्ध मुंबई भिडणार। विजेत्याची फायनलमध्ये बंगळुरूशी लढत।